सध्याच्या काळामध्ये लहान मुलं तसेच वयोवृद्ध आणि तरुण पिढी ह्यामध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे हेअर फॉल. तर हे केस गळणे ह्यामागचं कारण काय आहे, तसेच ह्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितले आहेत ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम ह्यामागचं जे कारण आहे ते जाणून घेऊया. अनुवंशिकता म्हणजेच आई वडिलांचे जर केस कमी असतील तर अशा कंडिशन मध्ये मुलांचे देखील केस हे कमी असतात. तसेच आहारामध्ये बदल, जेवणामध्ये फास्ट फूडचा अधिक प्रमाणामध्ये समावेश असणं, तसेच मीठ किंवा सोडा ह्याचे प्रमाण अधिक असणं, ह्यामुळे केसांचे जे नरिशमेंट आहे ते प्रॉपर होत नाही आणि त्यामुळे हेअर फॉल हा बघायला मिळतो. तसेच स्त्रियांमध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा आफ्टर प्रेग्नन्सी आणि मेनोपॉझल स्टेज ह्यासारख्या कंडिशन मध्ये शरीरामध्ये खूप बदल होत असतात आणि हा जो बदल आहे त्यामुळे जो हार्मोनल चेंजेस होत असतात ह्यामुळे हेअर फॉल हा आपल्याला बघायला मिळतो. तसेच जो तणाव किंवा मानसिक स्ट्रेस ह्यासारख्या गोष्टी अधिक प्रमाणात असणे किंवा वर्कलोड अधिक असणे, ह्यामुळे जो स्ट्रेस फॅक्टर सध्याच्या लाईफस्टाईल मध्ये आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे हेअर फॉल हा होऊ शकतो. तसेच आफ्टर जर एखादा मोठा आजार झाला असेल, टायफॉइड किंवा खूप ताप येऊन गेला असेल, तसेच थायरॉइडची जर हिस्ट्री असेल किंवा आफ्टर कोविड, हे जे हेअर फॉलचं प्रमाण आहे ते खूप अधिक झालेलं आहे. केसांची स्ट्रेटनिंग करणे किंवा केस कुरळे करणे ह्यासाठी विविध प्रकारच्या केमिकल्सचा उपयोग केला जातो. त्यामुळे जरी हे केमिकल्स डायरेक्टली केसांच्या मुळांशी लावले जात नसतील तरी इनडायरेक्टली ह्याचा परिणाम हा केसांच्या मुळांवर होतच असतो, ज्यामुळे की हेअर फॉल होतो. तसेच अनियमित झोप किंवा रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्यामुळे जो आपलं बायोलॉजिकल जी क्लॉक असते शरीराची त्यामध्ये चेंजेस होतात, जे की नाही व्हायला पाहिजेत. तसेच तणाव अधिक प्रमाणात असणे, वजन कमी करण्यासाठी जे आपण डाएट फॉलो करतो, जी की आपण त्याच्यामध्ये चेंजेस करत असतो, कधी एका प्रकारची डाएट फॉलो करणे मग नंतर ती बंद करून दुसऱ्या प्रकारची फॉलो करणे, ह्यामुळे शरीराला जे आवश्यक पोषण असतं ते भेटत नाही आणि त्यांचा जो इनडायरेक्टली परिणाम हा केसांवर दिसून येतो. तर ही तर झाली कारणे ज्यामुळे की हेअर फॉल हा बघायला मिळतो. तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये उपचार काय सांगितले आहेत, तर बाह्य उपचार ह्यामध्ये केसांसाठीचं जे तेल वापरलं जातं, केसाचं व्यवस्थित पोषण व्हावं ह्यासाठी हे जे तेल आहे ते आठवड्यातून 2दा वापरलेलं कधीही चांगलं. ह्यामध्ये जेव्हा आपण केस धुतो त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री हे तेल केसांना लावणं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुणे. आवळा, रिठा, शिकाकाई, जटामांसी, माका, तसेच कडीपत्ता, जास्वंदाची फुले ह्यांचा उपयोग करून बनवलेलं जे तेल असतं, ह्यासारख्या आणखी विविध वनस्पतींचा उपयोग त्यामध्ये करून जे तेल बनवलं जातं त्याचा उपयोग हा हेअर फॉल थांबवण्यासाठी करता येतो. तसेच केस धुण्यासाठी केमिकल्स पासून बनवलेले जे शॅम्पू आपण वापरतो त्याऐवजी आवळा, रिठा, शिकाकाई, तसेच संत्र्याची साल ह्यांचा उपयोग करून जर आपण ती पावडर जर केसांना अप्लाय केली आणि त्यांच्या सहाय्याने जर केस धुतले तर त्याचे देखील खूप छान परिणाम आपल्याला दिसून येतात. तसेच केस काळे करण्यासाठी किंवा केसांना कलरिंग करण्यासाठी आपण जे वेगवेगळ्या डाय वापरतो त्याऐवजी आयुर्वेदिक पद्धतीने मेहंदी, त्रिफळा, तसेच संत्र्याची साल ह्यांची जी पावडर आहे ती जर आपण केसांवर लावली तर त्यामुळे देखील केस कलर करण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि जे हार्मफुल केमिकल्स पासून आपण आपल्या केसांचा बचाव करू शकतो. ही तर झाली बाह्य चिकित्सा. ह्यासोबतच जी अभ्यंतर चिकित्सा आहे त्यामध्ये नस्य चिकित्सा, ज्यामध्ये की नाकामध्ये तेल टाकणे, ज्यामुळे जो हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो करेक्ट होतो आणि त्याचा इनडायरेक्टली जो परिणाम आहे तो केसांवर दिसून येतो आणि केसांची जी ग्रोथ आहे ती वाढते. तसेच जे औषधी वनस्पती आहेत त्यामध्ये त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळाघृत, जेव्हा केस खूप ड्राय असतील तर अशा कंडिशन मध्ये दिवसातून एकदा त्रिफळाघृत जर आपण सेवन केलं 1 चम्मच तर त्याचे खूप छान परिणाम आपल्याला दिसून येतात. तसेच आवळा हा केसांसाठी खूप
रसायन आणि त्यामुळे केसांची जी ग्रोथ आहे ती चांगली होते, असं खूप सारे रिसर्च पेपर मध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. तर ते देखील आपण आवळा जर आपण रोजच्या आहारामध्ये एक आवळा जर आपण सेवन केला तर त्यामुळे देखील हेअर फॉल थांबणे आणि हेअर ग्रोथ चांगली होणे ह्यासारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळते. तर हे तर झाले आयुर्वेदामध्ये हेअर फॉल साठीची जी कारणे सांगितली आहेत त्याविषयी आणि त्यासाठीची जी चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णन केली आहे त्याबद्दल. तर आणखीन ह्यामध्ये सांगायचं झालं तर पंचकर्म चिकित्सा, ज्यामध्ये की हेअर फॉल खूप अधिक प्रमाणात असेल किंवा केसांची ग्रोथ खूप कमी असेल तर अशा कंडिशन मध्ये शिरोधारा, शिरोपिचू किंवा शिरो अभ्यंग ह्यासारख्या चिकित्सा आपण उपयोगात आणू शकतो. तर अशाच आणखी आयुर्वेदिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.